श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत. त्रिफळा चूर्ण कडू किंवा उग्र लागते म्हणून टाळता का? थांबा, हे आपल्या हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे. मग ते कशा पद्धतीने खायचं आहे हे तुम्हाला मी सांगत आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला. आवळा आपण तरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात खाल्ला जातो. ज्यूस, मुरब्बा किंवा लोणचं या प्रकारात आपण खातो. पण बिहाडा आणि हिरडा हा आपल्या आहारात कुठल्याच प्रकारे जात नाही. हे हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे. तर आवळा सगळ्यांनाच माहिती आहे की व्हिटॅमिन सीने भरलेला आहे त्याच्यामध्ये. नंतर इम्युनिटी वाढवतो आणि स्किन ग्लो करतो. तर हिरड्याचं आपल्याला माहिती नाही, तर हिरडा काय करतो, आपलं डायजेशन सुधारतो आणि जे कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल ते सुद्धा ते दूर करतं. आणि बिहाडा शरीर डिटॉक्स करतो आणि जे आपल्या फॅट्स असतात ते सुद्धा कमी करण्यास मदत करतो. पण हे आपल्याला खाणं खूप कंटाळा येतो, कारण ते खूप उग्र लागते. त्याच्यामध्ये हे 4-5 इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते जर मिक्स करून खाल्ले तर ते तुम्हाला त्याचा फायदा डबलनी होईल. आता मी इथे घेतलं, इथे जवस, जिरे, बडीशेप आणि मेथी हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता तुम्ही कच्चं पण घेऊ शकता, पण भाजलेल्याची टेस्ट जरा वेगळी येते. तुम्ही बडीशेपचंच बघा, भाजलेली आणि कच्ची याच्यामध्ये टेस्टमध्ये फरक पडतो. मी व्हिडिओमध्ये प्रत्येक घटकाचं इम्पॉर्टंट सांगत असते, त्यामुळे परत एकदा सांगते, व्हिडिओ स्किप न करता बघत चला. बडीशेप थंडावा देतं आणि ॲसिडिटी कमी करते. जिरं आपलं डायजेशन सुधारायला मदत करतं आणि ब्लोटिंग कमी करतं. त्यानंतर मेथी शुगर कंट्रोल करतं, फॅट कमी करते आणि डायजेशन स्ट्रॉंग करतं. त्यानंतर जवससुद्धा वजन कमी करण्यास मदत करते. स्किन आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याप्रमाणेच असंच एक आपल्याला पदार्थ भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित. बऱ्याच जणांना मेथी सूट नाही होत, तर तुम्ही मेथी स्किप पण करू शकता. आणि इथे जवस मी जेवणानंतर खात असते, त्याच्यामुळे ते भाजलेलंच आहे, पण आता फक्त जस्ट थोडंसं गरम करून घेते आहे. आणि आता गॅस बंद करायचा. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मेथी फक्त त्याच्यावरती गरम करून घ्यायची आहे. आता मी इथे चूर्ण घेतलं आहे रामदेव बाबांचं. तुम्हाला नाहीतर मी इथं आपल्या केंद्रामधलं श्रीनिवासचं ते चूर्ण घेतलं आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही कुठल्याही कंपनीचं चूर्ण आणू शकता. साहित्य आपलं छान थंड झालेलं आहे, तर याच्यामध्ये तुम्ही टाकून घ्यायचं आहे चूर्ण. तुम्ही बघू शकता ही अर्धी बॉटल माझी संपलेली आहे, अर्धी बॉटल मी टाकलेली आहे. तर यावेळेस मी दोन्ही मिक्स करून घेतलेलं होतं, हे अर्ध टाकलं आहे. आता आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स होतील. आता वरून जर आपण चूर्ण मिक्स केलं तर ते प्रॉपरली मिक्स होणार नाही, म्हणून हे मिक्सरमधनंच व्यवस्थित बारीक काढून घ्यायचं. तुम्हाला वाटते तेवढं बारीक करा, नाहीतर थोडी भरड ठेवली तरी चालेल. बहुतेक आजार पोटापासून सुरू होतात, असं का म्हणतात माहीत आहे का? कारण आपलं डायजेशन स्ट्रॉंग नसेल तर शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो. ॲसिडिटी होते, चक्कर येतात, वॉमिटिंग होते. पण हे चूर्ण तुम्ही रोज रात्री झोपताना घेतलं तर पोट साफ ठेवते, डायजेशन स्ट्रॉंग करते, शरीरातील जे आपले टॉक्झिन्स असतात ते बाहेर काढते, वजन कमी करण्यास मदत करते आणि मेन म्हणजे स्किन आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आता हे आपल्याला चूर्ण घ्यायचं कसं हे मी तुम्हाला सांगते. हे आधी आपल्याला छान एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर लागणार नाही. आता मी इथे छान एक गरम पाणी करून घेत आहे. कोमटच पाणी घ्यायचं आहे आपल्याला, खूप काही कडक घ्यायचं नाही. तुम्हाला झेपेल तसं ते पाणी घ्या. आता उन्हाळा आलेला आहे तर तुम्ही कोमट पाण्यातच घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी गरम पाण्यात ते एक घेत आहे. तर एक तुम्ही पोहे खायचा चमचाभर घ्या, किंवा जमत नसेल पहिले स्टार्टिंगला तर थोडं कमी प्रमाणात घ्या. तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये थोडं मध टाकून आणि नंतर ती पावडर टाकून पिले तरी चालेल, किंवा रात्री भिजवून सकाळी पिले तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही जर घेतलं तर याच्यातला कडवटपणा भरपूर प्रमाणात कमी होतो आणि त्याचे फायदे डबलने वाढतात. आता हे पावडर टाकल्यानंतर एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, नाहीतर ते चूर्ण असं वरवर राहतं, नाही तर तळाशी बसतं. म्हणूनच हा सिंपल घरगुती पावडर तुमच्या पोटासाठी आणि हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे. अशाच घरगुती टिप्ससाठी माझ्या ग्लो विथ जयू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.